मुलगा आजारी पडला, तिथून पुढे बापाचं काम सुरू होते का नाही? तुमचे अनुभव आहे. मग मुलाला कडेवर घेतो, बाप डॉक्टरकडे नेतो, डॉक्टर म्हणतो झोपवा इथं, झापलं, तपासलं, हे मी सांगतो ही बाटली औषधाची घेऊन आणली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी द्या, अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका, 35 रुपये काढा. इथं डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद डॉक्टर आहे, अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. डॉक्टरचं काम. तिथून बापाचं काम सुरू होते. मग बाप कडेवर लेकराला घेतो, एका हातात बाटली घेतो औषधाची. दवाखान्यातलं चाललं नाही, भलतच लावून बाटली, बरोबर आहे. आणि बाटलीला आणि बाळाला घेऊन बाप घरी येतो आणि पहिला आईच्या ताब्यात देतो. हे बाळ आणि ही बाटली, माझी ऑफिसची वेळ झाली, मी निघालो, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमकं दे खायला, तमकं खायला देऊ नको. इथं बापाचं काम संपलं. तपासून औषध लिहून दिलं, तिथं डॉक्टरचं काम संपलं. घरी आणून बाळाला आणि बाटलीला आईजवळ दिलं, इथं बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम सुरू होतं आईचं. मांडीवर बाळाला घेते है ना, आणि आई पहिल्यांदा काय करते? बाटलीचं सील तोडते है ना, बाटलीचं सील तोडते आई. तसं गीता औषध आहे, गीतारूपी औषधाची बाटली आहे. भगवान कृष्ण आमचा बाप आहे, त्यानं ती बाटली आणून दिली आईच्या ताब्यात, म्हणजे ज्ञानोबारायाच्या. आणि मग आमच्या आईनं पहिलं काय केलं? बाटलीचं संस्कृतचं सील होतं, ते सील तोडलं. केली से मराठी गीता, मराठी गीता, संस्कृताची गाठी उघडून पहिल्यांदा तोडलं काय? सील बाटलीचं, संस्कृतचं सील आहे. गीता हे औषध आहे, त्या गीतारूपी असं त्या बाटलीचं पहिलं सील तोडलं आमच्या आईनं. केली से मराठी गीता देवी. आणि मग ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या, म्हणजे एक एक चमचा, एक एक चमचा, एक एक चमचा, एक एक ओवी, असं औषध तुम्हा आम्हा साधक लेकराला पाजलं ही आमची आई आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीय दीपिका ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. केली से मराठी गीता देवी. म्हणून सेना महाराज म्हणाले, देवाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माझ्या माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? केवढा केला उपकार. इथपर्यंत आलो आपण. केवढा केला उपकार. उपकार करण्यामध्ये संताचा पहिला क्रम आहे. संत बिटप सरिता गिरी धरणी परहित लागे सबनके करणे. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे पाचही परोपकारासाठी आहे. त्याच्यात पहिला नंबर संताचा आहे. पृथ्वी परोपकारासाठी आहे. समाजातून एखादा माणूस गेला आणि मांडीला लात लागली, नमस्कार केला नाही तर ते लाल डोळे करून पाहतात. दिसत नाही का माणसं तुडवत चालला. माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करीत नाही. आम्ही 85 वर्षे झाले जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. फक्त उपकार करणं तिला माहिती आहे. पृथ्वी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी, अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्याचं उगमस्थान पर्वत आहे. परोपकारासाठी. नदी परोपकारासाठी. दास फेडी तर पापता पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते.
स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तहानल्याची तृषा निवृत्ती करते आणि पैठणसारख्या ठिकाणी धरण झालं 4-2 जिल्हे सुखी करते. उगमापासून सागरापर्यंत केवळ परोपकार. नदी वृक्ष परोपकारासाठी. अरे काही उपकार करतात रोहिदास, पण उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार म्हणजे हे त्याला तंबाखू देतं, हे त्याला चुना देतं. हे कीर्तन चांगलं कळतं तुम्हाला, कारण नुसता तंबाखू खाऊ नये, चुना पाहिजे. हरिभाऊ, भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात आहे. यानं तंबाखू दिला, त्यानं याला चुना दिला. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला, त्यानं याच्यावर चुन्याचा. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. काही अपकार्यावर अपकार करतात. यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. ते वाहत होता विंचू, बेंडकोळीला दया आली, तिने टाकले उडी, पोहत पोहत गेली तिकडनं. विंचू पाठीवर घेतला, त्याला परतीचा प्रवास सुरू झाला. बेंडकोळीचा पाण्यातला प्रवास होता. तोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे, शांत होता. आणि काठाला बेंडकोळी आली. विंचवाला वाटला आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली रोहिदास, 2-2 फूट उड्या मारायची बेंडकोळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार. गंज पेटवणे, गोठा पेटवणे हे अपकार्यावर अपकार. बेंडकोळी विंचूचा दृष्टांत हा उपकार्यावर अपकार. उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार. हे लक्षात ठेवा. अरे कोणती दिंडी निघू द्या ना महाराष्ट्रात, 2च संतांचं भजन आहे, ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम. संध्याकाळी गुलाबजाम. खरंय कडे हे महाराज मंडळी, खरं सांगा. अरे त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं वंकार. इथं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे. पुढच्या वर्षीच्या पंक्ती गेल्या 4 जाहिरातीत, पुढच्या वर्षीच्या. आमचा योग नाही, योग नाही वाचून. ज्यांनी झोळी फाडली आळंदीमध्ये, पीठ पडलं योगेश भाऊ, तर ते नेल म्हणून लातणी घासलं. त्या दिवशी पाणी पिऊन झोपले 4ही भाऊ सिद्ध बेटातल्या झोपडीत. एवढा त्रास दिला, पण ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ म्हणतायत, ज्ञानराजा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. मला काही नको गुरुजी, एक मागणी मागतो. ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. पहिली मागणी काय आहे? जे खळाची, याला म्हणतात अपकार्यावर उपकार. म्हणून जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, तुम्ही दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, दगड मारणाऱ्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतं. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाण आहे. का ते तेवढ्यासाठी येथे उपकारासाठी. अरे पूर्वजन्माचे इंद्र आहे दोघही, चुकून आले. पूर्वी पखवादाची कला इंद्र, आणि मग आळंदीला शंकर भगवान नाचत होते आणि पार्वती वाजवत होती. आळंदी अलंकापूर. पूर्वी येथे होते निळकंठ. हे आळंदी म्हणजे काय साधी गोष्ट आहे का?
इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले हरणीशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या पासुणे. पूर्वी येथे ते झालं ते तर मग सगळ्याच म्हणून दाखवेल मी. काय सुरुवात त्याची? हा ठीक आहे बरं ठीक आहे. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखिला नाही ह्याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी धन्य धन्य धरा तै जो याते दृष्टी आहे तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारी सगळी गोत्रा सगळी कोळी पवित्राचे दर्शन होते. अलंकापूर्व शिवपीठपूर्व येते ते निळकंठ ब्रह्मादिक तपवर येती पैकले इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अरणेशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी यापासून त्रिवेणी गुप्त वसे भैरवापासून भागीरथी वसे पुरोटिका मायादेशी प्रतिदान पार्वती भोवती वन वल्ली वृक्षित देव येवणी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदरकी पंढरीवणी सोपी जनासी हरावया पापे कळी काय कोपल्या कोपेने तल्या रंका पुराची अशी सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणी दंडे दंड जयाची कुशी ज्ञान देव जन्मले. तुम्हाला काय वाटतं तेवढंच प्रमाण आहे का? माझ्या नादी लागत नाही कोणी. अरे नामदेवाचा गाथा लहानपणी पाठ केला होता मी. भाऊला विचारा. लहानपणी शाळेत असताना 9वीला मग आलो आळंदीला. तुम्हाला वाटलं हे एवढंच टोक येते याला? बरं का चव्हाण? विठ्ठल मला तेवढा मुद्दा पाहिजे होता बरं का. अलंकापुर हे शिवपीठ पूर्वी येथे होते निळकंठ. ती त्याची नगरी आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर. नगर महादेवाचं आहे. आणि त्या बाबाला नाचायची सवय होती तांडव. मग वाजवायला कोण? पार्वती आईनं पखवाज वाजवायचा इंद्रायणीच्या काठाला आणि महादेवरावानं नाचायचं. शुकाचार्याच्या कीर्तनात इंद्र होता. आता ते म्हणून दाखवतोच. ते तुम्हाला पाठच नाही मला माहित आहे. त्याची काय सुरुवात आहे? तरल गती त्याचे उद्धव कांशी धारे विनाधारी सुरसी त्याची सुरुवात. सुरकुशलतया राग करता अर्जुन इंद्रवादी मृदंगम त्याच्यात आलं. प्रल्हाद तालधारी तरल गती तयाचे उद्धव कांशी धारे विनाधारी सुर स्वर कुशलतया राग करता अर्जुन इंद्रवादी मृदंगम जय जयकार हा कीर्तन कुमारा यत्ताग्रे भाववक्ता सरसर तनया व्यासपुत्रो बभुव. जमलं ना आता? मग काय काय ठोकून चालतं काय? विठ्ठल गणपत बाबांनी बरोबर सांगितला. प्रल्हाद हा प्रारंभ आहे त्या श्लोकाचा है ना. प्रल्हाद तालधारी तरलगती तयाचे उद्धव कांशधारी वीणाधारी सुररसी स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत इंद्रो वादी मृदंगम. हे इंद्र आहे पूर्वीचे दोघही. म्हणून अजूनही आळंदीच्या इंद्रायणीच्या घाटावर जो पखवादाची प्रॅक्टिस करतो त्याला यश का मिळतं? तिथं वाजवला पार्वतीनं नाचले महादेव म्हणून आपली वेळ घेतली. विठ्ठल येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. केवढा केला उपकार, केवढा केला. आता 10:30 वाजले. केवढा केला, केवढा केला सांगता येत नाही. एवढा म्हणून शब्द आहे केवढा. केवढा केला उपकार पण काय वाणू मी पामर. आता एक लक्षात घ्या. देवापेक्षाही उपकार. याचं कारण सांगतो रोहिदास. देव उदार आहे, संतही उदार आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. नामदेवाचं भांडण सांगतो. आता आला पुन्हा एवढाही अभंग. आता रात्रभर कीर्तन संपत नाही. नामदेवराय भांडले. घेसी तेव्हा देसी ऐसा सती उतार ऐसा सती उतार तेव्हा देसी ऐसा सती उतार ऐसा सती उतार तुझे कृष्णाचे द्वार
दोघातला हा फरक आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आधी घेतो तुमच्यापेक्षा तर आमच्या गावचा दुकानदार चांगला आहे देवा. का गोडे तेल देतो, साखर देतो, मिठाची पुडी, तंबाखूची पुडी देतो, गव्हाचं पीठ देतो, तांदूळ देतो, हरभऱ्याची डाळ, मुगाची. पैसे महिन्यानं घेतो पण आधी माल देतो आमच्या गावचा दुकानदार. आणि तू आधी घेत मग देत. घेसी तेव्हा देसी. नामदेवा अरे कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं नंतर बघू. सांगतो कवना काय दिले, कवना काय दिले, सांगता कवना काय दिले, सांगता कवना काय दिले. उदारा तारा मनवीची आपणा, भांडण जरा आवाज वाढून असतं. सांगतो कवना काय दिले. भांडण आहे नामदेवाचं. उदाराचा राणा म्हणविसी आपणा, सांगतो कवना काय दिले. बिभीषणाला लंका दिली ना देवा, ती त्याच्या बापाची का तुझ्या बापाची. अरे वारसदार तोच होता, 7-12 त्याच्याच नावावर होणार होता. पुन्हा त्याला विचारलं रावण कशाने मरतो, इंद्रजित कशाने मरतो. वैरी याचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवल. सुदाम्याला नगरी सोन्याची दिली माहिती आहे, पण त्याचे मुठभर पोह्या आधी घेतले. मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. द्रौपदीला अन्न पुरवलं पण भाजीचं पान घेतलं ना. एवढी आकांती मागसी भाजी पान, मग दिले अन्न ऋषी लागे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. देव उदार आहे पण आधी घेतो नंतर देतो. तसं संत नाही. अरे आजोबाचं प्रेम नातवावर जास्त असते. आजोबा दिवसभर उपवासी राहील पण नातवासाठी काहीतरी खायला आणतो. आणि नातू आजोबापासूनच अपेक्षा करतो. तो म्हणतो पप्पा नाही काय आणत, पण आजोबा आणते. आजोबाचं प्रेम मुलापेक्षा नातवावर जास्त. सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. हे चांगलं कळतं कीर्तन तुम्हाला. पण असाही आजोबा असला तरी नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही. त्याला माहिती आहे याला जर विंचू उतरायचा मंत्र शिकवला तर माझी तंबाखूची पुडी गेली. मग कोण येतं माझ्याकडे. हे मंत्र टाकतं लोक 50 रुपये देतात. त्या 2-3 पुड्या तंबाखूच्या पुढते 8 दिवस. एखादा कंजूस आजोबा नातवाला साधा विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही, पण भवसागर तरुण जायचं तंत्र ज्या संतांनी शिकवलं ते केवढे उदार. उदार तुम्ही सांगता, 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 उदार तुम्ही सांगता.
कृपावंत केवढा केला उपकार आणि काय वाणू मी पामर. बस आता 25 मिनिट आहे ओंकारराव, 25 मिनिट आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. हात वर करा, शूटिंगवाले एवढे हात घ्या. असं पेपरला येऊ द्या सकाळी. पांडेजी कुठं आहे?